नांदणी टोल नाक्याजवळ गांजासह 30 लाखाचा मुद्देमाल जप्त। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांची दमदार कारवाई। 2 संशयितांना कोठडी। नांदणी टोल नाक्याजवळ भोपाळहून मध्य प्रदेश कर्नाटकात 2 प्रवासी बॅगेत गांजा घेऊन निघालेल्या दोघांना मंद्रुप पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून 8,38,000 रुपयाचा 33 किलो गांजा व 22 लाख रुपयाचा टेम्पो असा एकूण 30,38,375 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या 2 संशयित आरोपितांना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। सोलापूर विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे 4 वाजता ही कारवाई करण्यात आली। मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक PSI चंद्रकांत कदम व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री सोलापूर विजयपूर महामार्गावर गस्त घालत होते, तेव्हा पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की नांदणी येथील टोल नाक्याजवळ एक टेम्पो थांबलेला आहे, त्यामधून गांजासारखा वास येत आहे। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना त्यांनी याची माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी पोलीस गेले, तेव्हा टेम्पोत 2 जण झोपले होते। त्यांना नावे विचारली असता जगदीश नन्नूलाल मेहर वय वर्ष 39 राहता मिस रोड शाहू मोहल्ला भोपाळ मध्य प्रदेश व बादशाह लतीफ खान वय वर्ष 37 राहता रत्नागिरी जुग्गी राशन रोड भोपाळ मध्य प्रदेश अशी नावे सांगितली। यावेळी त्यांच्या ताब्यातील टेम्पोची MP 04 C62 TC 0412 तपासणी केली असता 2 प्रवासी बॅग आढळल्या। त्या उघडून पाहिले असता त्यामध्ये गांजा होता। नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ढांगे यांनी या गांजाचा पंचनामा केला। तेव्हा या दोन्ही बॅगामध्ये प्लास्टिक बांधून भरलेला 33 किलो 540 ग्राम गांजा आढळला। यामध्ये 8,38,000 रुपयाचा 33 किलो गांजा व 22 लाख रुपयाचा टेम्पो असा एकूण 30,38,375 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली।